श्रीराम मारुती मंदिर रामनवमी उत्सव डोंबिवली बाजीप्रभू चौक येथील श्रीराम मारुती मंदिरच्या 40वा चैत्र शुद्ध प्रतिपदा चैत्र शुद्ध नवमी या नवीन उपक्रमांद्वारे रामनवमी उत्सव असंख्य राम भक्तांच्या उपस्थित आनंदी सोहळा साजरा करण्यात येत आहे। दिनेश कुलकर्णी गुरुजी व दीपक भिडे गुरुजी हे राम मारुती मंदिराची निस्वार्थ राम सेवा करीत आहेत। बाजीप्रभू चौकातील हे राम मारुती मंदिर 1940 साली स्थापन झालं आहे। 1971 दशसहस्रांश साली याच राम मारुती मंदिरचे जीर्णोद्धार होऊन पुन्हा बाजीप्रभू चौकातील रस्ता रुंदीकरणात या मंदिराचे येथे स्थलांतरित पुनरुद्धार करण्यात आले आहे। या राम मारुती मंदिरात पहाटेपासूनच भजन, राम जन्माचे कीर्तन, संध्याकाळी रामनाम जप व महाआरती असा मोठ्या थाटामाटात रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे। पाहुयात जनालय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनेल माध्यमातून हा खास रिपोर्ट। स्वराज्यं वैराज्यं भारमेष्ठं राज्यं। मी दिनेश कुलकर्णी गुरुजी आपलं राम मारुती मंदिराची व्यवस्था मी बघतो सगळी। बाजीप्रभू चौकातलं राम मारुती मंदिर आपलं हे 1940 साली स्थापन झालेलं मंदिर आणि 1971 साली जीर्णोद्धार आणि आता पुन्हा स्थलांतरित करून आपण पुनरुद्धार आपण केलेला आहे या मंदिराचा। याप्रमाणे आणि गेले 1940 सालापासून आपण हे रामनवमी हनुमान जयंतीचे उत्सव आपण सालाबादाप्रमाणे साजरे करतो आणि अतिशय भव्य स्वरूपात साजरे करतो। त्यामध्ये रामजन्माचं कीर्तन असतं, पाळणा असतो, त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी महाआरती असते आणि हनुमान जयंतीला सुद्धा याप्रमाणे आपलं जन्मोत्सवाचं भजन असतं। सकाळी पहाटे कीर्तन असतं हनुमान जन्माचं आणि संध्याकाळी आपलं भजन असतं आणि तेव्हासुद्धा महाआरती असते आणि अशा प्रकारे आपण अतिशय उत्साहात आणि सुंदर प्रकारे आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो। आत्ता कुलकर्णी गुरुजी बोलल्याप्रमाणे इथे उत्सव फार सुंदर साजरा होतो। दरवर्षी रामनवमी त्यानंतर हनुमान जयंती हे उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात। तसंच या वर्षीपासून एक मंदिरातर्फे नवीन उपक्रम राबवलेला होता, तो म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्रशुद्ध नवमी हे ते राम नवरात्र म्हणून साजरं केलं जातं। ते यंदा प्रथमच या मंदिरामध्ये आम्ही साजरं केलं। त्या